माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू बाहेर कोणीतरी बाईसाहेब आलेत, त्यांना तुम्हालाच भेटायचंय. कळत नाही काय करू मी. ते दोघंही आज दुपारी जांभूळवाडीमध्ये लग्न करतायत. एकदा का आर्यन बाबानं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की तू सरतापे घराण्याच्या बरू आहेस. अमृता आणि आर्यन जांभूळवाडीच्या राम मंदिरामध्ये लग्न करताय. काय? काका आम्ही तरी काय करणार रे. बाबांनी कुठलाच पर्याय नाही ठेवला आमच्यासाठी. किमान तू तरी समजून घे ना. समजून घेऊ म्हणजे नक्की काय करायचं मी अमृता? आणि मी तेच म्हणतोय, मी होतो ना अमृता, आपण बोललो होतो या संदर्भात, हो ना? तरी तू हे पाऊल उचललंस याचाच अर्थ तुझा माझ्यावर विश्वास नव्हता, हो ना? तसं नाहीये रे काका. अरे आमच्या लग्नाला तू कधीच विरोध करणार नाहीस हे माहिती आहे आम्हाला. पण काका तूच खरं खरं सांग, आपण सगळ्यांनी कितीही प्रयत्न केले असते तरी तरी बाबा या लग्नाला तयार झाले असते? हे जे तू बोलतीयस हे सगळं प्रयत्न केल्यानंतरच बोलतीयस ना? पण आपण प्रयत्नच केले नाहीत. तू आम्हाला प्रयत्न करूच दिले नाहीस. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केल्यानंतर, दादाला समजावल्यानंतर तरीही त्यांनी तुमच्या लग्नाला विरोध केला असता तर मी तुमच्या बाजूने उभा राहिलो असतो. मी तुमचं लग्न लावून दिलं असतं. पण तू हे असं वागायला नको होतंस. अमृता, तुझ्या निर्णयामुळे खूप माणसं दुखावली जाणार आहेत. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं. हा असा निर्णय घेताना तू कोणाचाच विचार केला नाहीस? जानकीचा, माझा, आत्या आजीचा? काका रे, तुम्हा सगळ्यांचा विचार करूनच मी इतके दिवस गप्प होते. पण बाबांनी आर्यनला मारण्यासाठी माणूस पाठवला रे. तेव्हा मात्र मी नाही सावरू शकले स्वतःला. काका नको ना रे रागवस प्लीज. जाऊ देव वामनराव, जे झालं ते झालं. अंमल तरी नाही पटलेलं आहे.
आमच्या लेकराचं हे असे लगीन होते ते, पण आपण तरी काय करणार? देवाच्या आणि लेकराच्या मर्जी पुढं कोणाचं काय चालतं होय? हा? सोडून द्यावं राख आणि या दोघांना बी आशीर्वाद द्या. त्यांना तरी आपल्या आधाराशिवाय कोणाचा आधार आहे? आणि आपण दोघं बी जिवंत असताना पोरांना पोरकं झाल्या का नग वाटाय. जाऊ द्या. प्लीज काका. तुझ्या हाताची उंजळ कर. तुझ्या हाताची उंजळ कर. एकमेकांच्या हातावर ठेवा. तुमच्या हाताची उंजळ असा हात ठेवा. पळीने पाणी घालत राहा. शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अविघ्नमस्तु आयुष्यमस्तु शिवंकरमास्तु कर्म समृद्धिरस्तु धर्म समृद्धिरस्तु वेद समृद्धिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु. तुम्ही म्हणायचं ओम ओम स्वस्ती. स्वस्ती. सुमुहूर्त सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदां बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं स्थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल. सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्वरामि. सुमुहूर्त सावधान. तू हार घाल पहिल्यांदी. दादा जांभूळवाडीचं राम मंदिर कुठे आहे? जांभूळवाडीचं राम मंदिर इथून पुढे गेलात ना की डाव्या हाताला वळा. ते जवळच राम मंदिर आहे. बर. चला मंगळसूत्र आणा.
म्हणायचं मांगल्य मांगल्य तंतुनानेन तंतुनानेन मम जीवन मम जीवन हेतुना हेतुना कंठे बध्नामि कंठे बध्नामि सुभगे सुभगे साजीव साजीव शरद शरद शतम. शतम. झाला बस. या गाठ मारायला या. दोघांनी आता उभं राहायचं आहे आणि अग्निभोवती फेरे मारायचे. चल. तू तिचा उजवा हात धरायचा आहेस. सुख दुःखानि सर्वाणि त्वया सह विभज्यते यत्तत्त्वं स्वहं तत्र प्रथमेथा ब्रवीमि कुटुम्बरक्षकार्यास्त्रामि अबालपुत्रहदिदम् अस्मि नास्ति च सन्तुष्टा द्वितीयसा द्विहिदम् भक्तिरता नित्यं सदैव प्रियभाषिणी भविष्यामि पदेच्चैव तृतीयसा ब्रवीमि आर्ते आर्ता भविष्योमि सुखदुःखा विवाहिनी तवाज्ञा पालयाम्यामि कन्या मूर्यपदे रविम् ऋतुकालेषु स्नाता त्रिनित्यानि त्वया सह नहि परतरं यायां कन्या पंपपदे ब्रवीत् इहादसायिणो विष्णुनस्मां वञ्चिता स्वयम् उभयो प्रतिरत्मन्मा कन्या षष्ठपदे ब्रवीत् होमयज्ञादिकार्येषु भवामित्वसाचिनी धर्मार्थः कार्येषु कन्या सप्तपदे ब्रवीत्
सांभाळीला सुखाने संसार करा. औक्षवंत व्हा, सौभाग्यवती हो. जानकी, आम्हाला आशीर्वाद दे जानकी. आम्हाला आशीर्वाद दे. एक पाऊल जरी या दिशेने टाकलंस मी विसरून जाईन तू माझी मुलगी आहेस. बाबा, मी एक अक्षर बोलू नकोस. आजपर्यंत खूप आघात सहन केले मी, पण हे नाही सहन करू शकत मी अमृता. माझा विश्वासघात केलायस तू. मी तुमचा विश्वासघात केला असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे कधी वागलात माझ्याशी. गोड गोड बोलून शेवटी फसवलंच ना मला. माझ्या पाळतीवर माणूस ठेवलात. एवढंच नाही तर आर्यनला सुद्धा. अमृता, अमृता शांत हो. कितीही झालं तरी आपण लहान आहोत यांच्यापेक्षा. मोठ्यांशी असं बोलतात का अमृता? प्लीज प्लीज शांत हो. माझं ऐकून घ्या. मी तुझ्याशी बोलत नाहीये मी जानकी. तू आणि वामन तुमच्या दोघांच्या आशीर्वादानेच हे लग्न झालंय ना. तुम्ही दोघांनी तर खूप मोठा विश्वासघात केलाय माझा. अरे वामन, तुझ्यापेक्षा तो परशु बरा. त्याच्याकडे निदान कारण तरी होती रे. पण तुला कोणतं कारण दिलं मी? काही महिन्यांपूर्वी तुला घरातून हाकलून दिलं हे कारण? त्यासाठी तू इतका मोठा सूड उगवलास? बाबा, तुम्ही प्लीज त्यांच्यावर चिडू नका. त्यांचा खरंच काही दोष नाहीये. आर्यन, प्लीज मला बोलू दे. आजपर्यंत मी गप्पच राहिले होते, पण आता नाही. सगळ्यांना कळलं पाहिजे की माझ्या बाबांनी काय काय केलंय. अमृता, अगं बाबा आहेत ना तुझे, ते असं बोलतात वडिलांशी?
वडील असे असतात कधी वडील? त्यापेक्षा ना मी अनाथ असते तर बरं झालं असतं. अमृता